गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. मी साईनाथ दत्तात्रय आगमे, श्री संत तुकाराम शिक्षण प्रसारक मंडळ, अध्यापक महाविद्यालय, वडगाव मावळ. गणित विषयाचा पाठ डिजिटल अध्यापन कौशल्य याच्या अंतर्गत घेत आहोत. तर वर्तुळातील आज आपल्याला गणित विषयातील वर्तुळ हा घटकातील वर्तुळाची परिमिती हा विषय अभ्यासायचा आहे. तर आपण पाहू की परिमिती म्हणजे काय? तर आज आपण परिमिती म्हणजे काय? तर कोणत्याही आकार असला की त्याच्या संपूर्ण बाजूंची बेरीज म्हणजे परिमिती असते. आज आपण अशाच महत्त्वपूर्ण संकल्पना म्हणजे वर्तुळाच्या परिमितीबद्दल अभ्यास करणार आहोत. तर आपण वर्तुळाची परिमिती म्हणजे काय ते पाहून घेऊ. वर्तुळाची परिमिती म्हणजे वर्तुळाच्या भोवती असलेले एकूण अंतर. म्हणजे कोणताही आकार असला तरी त्याचं जे एकूण अंतर असतं ते म्हणजे त्याची परिमिती असते. हे इतर कोणत्याही जवळ आकृतीची परिमिती सारखीच असते. परिमितीला आपण C या अक्षराने दाखवतो. तर वर्तुळाची परिमिती हे आपल्याला C या अक्षराने दाखवायची आहे. त्यालाच आपण परिघ असे म्हणतो. तर आपण वर्तुळाच्या संबंधित काही संज्ञा पाहूया. वर्तुळाची त्रिज्या. तर वर्तुळाच्या त्रिज्याला आपण R या अक्षराने दाखवतो. वर्तुळाची त्रिज्या म्हणजे काय? तर वर्तुळाचा केंद्रबिंदू आणि वर्तुळावरील कोणताही एक बिंदू हा जर आपण जोडला तर वर्तुळाची त्रिज्या तयार होते आणि एका वर्तुळात आपण असंख्य त्रिज्या काढू शकतो. वर्तुळाचा व्यास. तर वर्तुळाचा व्यास हा विद्यार्थी मित्रांनो D या अक्षराने दाखवला जातो. वर्तुळाच्या व्यासाची जर व्याख्या करायची झाली तर वर्तुळावरील कोणतेही दोन बिंदू जोडणारी रेषा म्हणजे वर्तुळाचा व्यास असतो आणि ही रेषा वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून जायला हवी. बघा, वर्तुळाची त्रिज्या आणि वर्तुळाचा व्यास या संबंधित काही महत्त्वाच्या संकल्पना आहेत. म्हणजे त्या दोघांचा काहीतरी संबंध आहे. दोन त्रिज्या जर आपण एकमेकांना जॉइन केल्या तर वर्तुळाचा व्यास तयार होतो. म्हणजेच आपण म्हणू शकतो की वर्तुळाची त्रिज्या 2 गुणिले r केलं तर वर्तुळाचा व्यास तयार होतो. म्हणजेच त्रिज्या अधिक त्रिज्या केलं तर वर्तुळाचा व्यास तयार होतो. म्हणूनच वर्तुळाच्या व्यासाचं सूत्र तयार झाले D बरोबर 2r. इथे r हा वर्तुळाची त्रिज्या दाखवतो. तर असं आपण पाहिलं की वर्तुळाच्या महत्त्वपूर्ण किंवा महत्त्वाच्या संज्ञा. तर वर्तुळाची परिमिती आणि त्याचे सूत्र. बघा, वर्तुळाची परिमिती काढण्याचे दोन सूत्र आपण वापरू शकतो. एक व्यासावरून आणि दुसरं त्रिज्यावरून. व्यासावरून कोणतं वापरू शकतो? तर व्यासाला आपण D बोलतो. तर C म्हणजे परिघ म्हणजेच वर्तुळाची परिमिती काढायची. तर त्याचं सूत्र आहे व्यास आला तर आपण पाय D असं वर्तुळाचा परिघ काढण्याचे सूत्र वापरणार आहे. म्हणजेच वर्तुळाची परिमिती काढण्याचे सूत्र. त्यानंतर वर्तुळाची त्रिज्या काढण्याचं सूत्र आपण C बरोबर 2 पाय r असे वापरणार आहोत. तर येथे r काय दाखवते? तर r ही वर्तुळाची त्रिज्या दाखवते. तर पायची किंमत ही 3.14 किंवा 22/7 ही असते. ती कशी असते? तर त्याबद्दल आपण थोडंसं पाहू की वर्तुळाचा परिघ आणि व्यास यांचं जर गुणोत्तर घेतलं तर 3.14 असं उत्तर येतं कोणत्या पण वर्तुळाचं. अशा प्रकारे आपण व्यास आणि त्रिज्या आणि त्यांपासून बनणारी दोन सूत्रे अभ्यासली. पुढे आपल्याला पायची व्हॅल्यू बघा, वर्तुळ दिलंय आणि वर्तुळाचा जो व्यास आहे आणि परिघ ह्यांचे गुणोत्तर घेतलं तर आपण इझिली पायची व्हॅल्यू फाइंड करू शकतो. Why पाय's व्हॅल्यू इज 3.14. जर आपण व्यास कोणत्याही वर्तुळाचा व्यास आणि परिघ यांचं गुणोत्तर घेतलं तर त्यांचं उत्तर 3.14 येतं. तर बघा, आता आपल्याला एक उदाहरण अभ्यासायचे आहे. तर एका वर्तुळाचा व्यास 14 सेमी आहे
तर त्याची परिमिती शोधायची आहे. पहा या गणितामध्ये व्यास म्हणजेच आपण म्हटलो होतो डी. मग डी ची उत्तर दिलंय की 14 सेमी. मग आपल्याला वर्तुळाची परिमिती काढण्याचे 2 सूत्र आहे. C बरोबर 2 पाय आर किंवा C बरोबर पाय डी. येथे आपल्याला व्यास आहे म्हणून आपण वर्तुळाच्या परिमिती काढण्याचं सूत्र C बरोबर पाय डी वापरणार आहे. कारण आपल्याकडे D इज गिवन. D हा आपल्याला दिला आहे. मग कसं सोडवलं? बघा C बरोबर पायची किंमत 22/7 आणि गुणिले D हा 14 दिलेला आहे. मग 22/7 गुणिले 14. मग 7 ने जर आपण 14 ला भागलं तर 7 एक 7 आणि 7 दुने 14 आणि 22 गुणिले 7 आपण केलं तर वर्तुळाची परिमिती आपल्याला मिळून जाते आणि ती आली आहे 44 सेमी. म्हणून आपले उत्तर आले आहे वर्तुळाचा परिमिती बरोबर 44 सेमी. कळाले तुम्हाला हे गणित? नक्कीच. फक्त वर्तुळाचा व्यास 14 सेमी दिलाय आणि D ची व्हॅल्यू येते म्हणून आपण C बरोबर पाय D हे सूत्र वापरले. आपण अजून एक गणित अभ्यासू. बघा ह्या ठिकाणी आपल्याला वर्तुळाची परिमिती ही गिवन दिली ते 62.80 आणि पायची व्हॅल्यू पण दिली ते 3.114 असल्यास वर्तुळाचा व्यास काढा. आता 3 गोष्टी असतात. एक आपल्याकडे वर्तुळाचा परिघ असतो, एक पायची व्हॅल्यू असते आणि एक डी असते. तर यामधल्या कोणत्याही 2 गोष्टी दिल्या तर आपण तिसरी गोष्ट सहज काढू शकतो. तर बघा ह्या ठिकाणी पण आपल्याला C बरोबर पाय डी हाच फॉर्म्युला वापरावा लागेल कारण आपल्याला व्यास काढायचा आहे. मग C ह्याची किंमत आपल्याला दिलेली आहे. C बरोबर 62.80 आणि C बरोबर पाय डी. मग आपण किंमत टाकली C ची 62.80. पायची किंमत 3.14 आणि D काढायचा आहे म्हणून आपण तसाच ठेवला. 3.14 गुणाकारात आहे. सो इकडे आल्यानंतर भागाकारात 62.80 आणि 3.14 ह्यांचा गुणाकार केला की आपल्याला परिमिती आपल्याला व्यास भेटेल आणि तो आलाय की 20 सेमी. तर आज आपण अशा प्रकारे वर्तुळाची परिमिती ह्याबद्दल अभ्यासले. तर आपल्याला परिमिती 198 सेमी असल्यास वर्तुळाची त्रिज्या व व्यास कसा काढतात ते आपण छोटंसं पाहूया. तर R बरोबर C अपॉन 2 पाय. वर्तुळाच्या परिघाचं सूत्र आहे C बरोबर 2 पाय R. मग आपल्याला R काढायचा आहे. R आपण तसाच ठेवला तर फॉर्म्युला तयार होईल की C छेद 2 पाय. मग C ची किंमत 198 दिली आहे. 2 गुणिले पायची किंमत 22/7 तर आन्सर आले त्रिज्याचे 31.5 आणि व्यास कसा काढणार तर आपण अगोदरच पाहिलं व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट असतो. मग आपण 2 गुणिले R केलं. मग 2 गुणिले R ची किंमत 31.5 केली की आपल्याला 63 सेमी व्यास मिळून जाईल. अशा प्रकारे आपण व्यास आणि त्रिज्या दोन्ही काढू शकलो. त्यानंतर वर्तुळाची परिमिती 176 सेमी आहे. तर वर्तुळाची त्रिज्या काढा. तुम्ही हे सहजपणे काढू शकता. त्यानंतर तुम्हाला स्वाध्याय आहे आजचा की एका बसच्या चाकाचा व्यास 0.5 मीटर आहे. बस 30 किलोमीटर अंतर प्रवास करताना चाक किती फेऱ्या मारेल? तर या ठिकाणी आपल्याला बसचा चाक हे वर्तुळाकार असतं म्हणून व्यास दिलाय म्हणजे D ची किंमत दिली 0.5 मीटर आणि बस 30 किलोमीटर अंतर पार करताना किती फेऱ्या माराव्या लागेल म्हणजे अंतर दिले. मग आपल्याला हा प्रश्न अभ्यासासाठी आहे. आपण यावर चर्चा करू, सोडवण्याचा प्रयत्न करू. जेवढं होईल तेवढं मला उद्या दाखवा. अशा प्रकारे आपला आजचा पाठ संपला. धन्यवाद.